ट्रॅक वरती अगदी मोठ्या मॅच मध्ये मोठा डाव ज्यानं साकारलाय आहे तो वडवलीच छावा. नाव त्याचं कमलेश पाटील उर्फ कावा. पहिला बॉल घेऊन सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट फील्ड सेटअप आपण पाहिला तर डीप मध्ये समोर एक लॉंग ऑन साइडला मिड विकेट त्या सोबतीने आपण पाहता लॉंग ऑफ एक एक्स्ट्रा कव्हर कारण दोन ओव्हरची मॅच आहे पॉवर प्ले नाही आहे. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं काढलाय फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये उपस्थित. एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धावेनं डाव सुरू झालाय मैदानावरती. टीम दिवा स्पोर्ट्स दिवा या टीमच्या नावाचं या मैदानावरती लढाई आहे ना फार फार चर्चेची आहे. पूर्ण भिवंडीकरांचं लक्ष लागलंय दिवा स्पोर्ट्स दिवा टीम कडे. तर दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीकरांचं आणि बदलापूरचे प्रेक्षक जे क्रिकेटवरती प्रेम करणार आहेत त्या आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आल्यात. यस राहुल, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान बदलापूर शहराचे भाग्य विधाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं बदलापूर शिवसेना प्रमुख वामनजी म्हात्रे साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होतोय. हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिल्या दिवसामध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण खरं तर स्पर्धेचं शुभारंभ केलं आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये वामनजी म्हात्रे साहेबांचं या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालं. हार्दिक मनपूर्वक स्वागत करूया व्यासपीठावरती. सन्माननीय वामनदादा म्हात्रे साहेबांचं बदलापूरला कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक या प्रत्येक गोष्टीमध्ये विकसित करण्यामध्ये ज्या व्यक्तिमत्वाचा सिंहाचा वाटा आहे ते नाव सन्माननीय वामनदादा म्हात्रे साहेब. मग नवरात्रोत्सव असू दे, बदलापूर महोत्सव असू दे, क्रिकेट असू दे, साहित्य कला सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये बदलापूरला पुढे आणलं. आणि म्हटलं जातं ना राजा हारू दे किंवा जिंकू दे राजा हा राजाच असतो. आणि नवीन वडवली गावाचं रॉयल आणि राजेशाही असं व्यक्तिमत्व आदरणीय वामनदादा म्हात्रे त्यांचं करूयात आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. इथे लाईन चांगली या बॅटची लागली आहे कडा. फलंदाज होतील बाद. यष्टीरक्षकानं टिपलाय. झेल संपलाय राहुल म्हात्रेचा खेळ आणि धाव फलकावरती आपण पाहताय 4 बॉलचा सामना करत 2 डॉट खेळलाय, 1 डबल काढली आहे आणि 4थ्या बॉलवरती विकेट गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. ती म्हणजेच राहुल म्हात्रेची. वामनदादा म्हात्रे साहेबांचं शुभागमन झाले. त्यांच्या साथीनं सुनील पाटील साहेब ते देखील आता उपस्थित झाले. त्यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर वामनदादा म्हात्रे म्हटलं तर भरपूर बिझी शेड्यूल असतो तरी देखील या स्पर्धेसाठी घरच्या मैदानावरती साहेबांनी उपस्थिती दाखवली आहे. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. नितीन केणी धरणा गावदेवी चषक धरणाचे शिल्पकार त्यांच्याकडून चेंड गेम वडवली बी टीमला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि आदरणीय वरुणदादा म्हात्रे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आज वरुणदादाचा वाढदिवस दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी साजरा होताना आपण पाहिला. मोठ्या संख्येनं संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील अभिष्ट चिंतन सोहळा साजरा केला जाईल. हे दिवा स्पोर्ट्स दिवाचं क्रिकेट आहे. मागच्या मॅचमध्ये जो खेळाडू 11च्या स्क्वॉडमध्ये देखील मैदानावरती नव्हता, टीम अगदी आपण पाहिली आता अडचणीत आहे ना, तर मैदानावरती आता त्याला प्रमोट करण्यात आलं. नंबर 3 वरती रन मशीन ऑफ भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट दिवा स्पोर्ट्स दिवा विकी म्हात्रे. त्याच्या विरुद्ध देखील बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. म्हणून तर म्हणालो ना या मॅच मध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर कमलेश पाटील आणि विशाल पाटीलचं पुनरागमन. मोठ्या मॅचचे मोठे प्लेअर म्हणून या खेळाडूंना का ओळखलं जातं. नॉकआउट स्टेजला ज्यावेळी तुम्ही महत्वपूर्ण लढतीमध्ये येता त्यावेळी कमलेश असेल, विकास असेल, विशाल असेल यांचं क्रिकेट काहीतरी वेगळंच पाहायला मिळतं. बॉल तयार, टप्पा पडलाय, खाली राहिलाय. आता फलंदाजाला ना विकेट न धोका दिलाय आणि अगदी आपण पाहिलं अर्ध्या विकेट वरती पडलेला बॉल इतका खाली राहिला ज्याला आपण एक परिभाषेमध्ये म्हणतो ना सरपंडी चेंडू लाईक दॅट. तशाच प्रकारे हा बॉल अगदी जमिनीवरून समांतर निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक संपलं मैदानावरती. पहिलं टीमची टोटल आहे 2. एका बाजूला वडवली ब कडे आहे कमलेश नावाचं अस्त्र तर दुसऱ्या बाजूला आर्यन भोईर नावाचं शस्त्र. बॉलिंग युनिट ना दोन्ही टीमकडे चांगली आहे बट थोडासा मागे पडलाय तो म्हणजेच हायवे दिवा अर्थातच दिवा स्पोर्ट्स. याचं कारण काय, कारण ज्यावेळी तुम्ही रन डिफेंड करायला जाता समोरच्या टीमकडे जर टार्गेट छोटं असेल त्यांना कुठेही घाई करायची नाहीये. त्यांना माहिती आहे विकेट ठेवायच्यात. रन्स अगदी एक जर चांगल्या स्कोर कार्डवरती सेट झाल्या मग मोठे फटके खेळण्याच्या नादामध्ये
तिकडे मिस्टेक होऊ शकतं, कारण प्रेशर क्रिकेटची शिट्टी जशी वाजते ना तसं प्रेशर आल्यानंतर बॅटरशी देखील शिट्टी वाजताना आपण पाहता किंवा अंडर प्रेशर बॉलरकडनं देखील मिस्टेक होताना पाहायला मिळतात. तर मग कमीत कमी येणारे 6 बॉल आणि या ठिकाणी 15 धावा शोधावा लागतील. आणि जिथे अडचणी मोठ्या आहेत, जिथे स्वप्न मोठी आहेत, तिथे मोठा खेळाडू देखील उभा आहे आणि त्याचं नाव द लेजंड ऑफ दिवा अजय भोईर. आशा अपेक्षांचं ओझं, जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर. शुभम पाटील तयार आहे. पहिला बॉल फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. व्हेरी मच नीडेड 6 आणि अंपायर्स कडे दाद मागितली आहे. बीमर साठी DRS ची मागणी केली आहे दिवा स्पोर्ट्स दिवानं आणि निर्णय जाईल टेक्निकल टीम कडे. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. थर्ड अंपायरचा निर्णय काही क्षणात येईल. फेअर डिलिव्हरी म्हणजे जो DRS होता तो गमावला आणि या ठिकाणी आपण पाहता षटकाराची मोहर उमटली आहे. आणि कमीत कमी 15ची चर्चा आपण करत होतो ना, जर 6 बॉल मैदानावरती आपण शुभमचे मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये पाहिले, प्रत्येक मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती षटकार त्याला आलाय. पहिल्या मॅच मध्ये त्यानं खर्च केला धावा 8, विकेट काढली वाकड्यांच्या विरुद्ध 1 आणि ज्यावेळी चिंचणीच्या विरुद्ध खेळले पहिल्या बॉलवरती आला 6, नंतर त्यानं 5 बॉलमध्ये विकेट काढले 3, धावा खर्च केल्या 6. इथे इनफिल्डच्या वरनं काढला, एक्स्ट्रा कव्हरला फटका लाजबाबा. क्षेत्ररक्षक आहे जयेश त्या ठिकाणी उपस्थित. जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत रन्स मिळतील. या ठिकाणी 2, कुठेही घाई करणार नाही. परिस्थिती काय आहे ना, अजय भोईरला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये काय गमावलंय ते एकदाच मिळवता येणार नाहीये. इन्व्हेस्टमेंट स्टेप बाय स्टेप त्याला माहिती आहे ते बिल्डअप केला जाईल. आणि कोणतीही मोठी इमारत बांधण्याआधी तिचा बेस मजबूत होणं जितकं गरजेचं असतं, आधी तो बेस तयार केला. आता 10 रन झालेत. येत्या 2 बॉलमध्ये अजून 3 ते 4 आणि त्यानंतर एखादा बिगिट जर हा प्लॅन सक्सेस झाला अजय भोईरचा 20 रन बनतील मॅच मध्ये. बाडनपाड मध्ये वेगात टाकलाय, शफल झाले होते. अजय भोईर कसा स्ट्राईक सोडेल? 1 षटकार 1 डबल, 2 बॉल वरती 8 रन वरती तो बॅटिंग करतोय. त्यामुळे विकेट जाईल. नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. फलंदाज विकी म्हात्रे आणि सांघिक यश मिळतंय. टीम आरोही 11 चेंज द गेम वडवली बला. याच दरम्यान खासदार आमदार चषकाचे दमदार आयोजक आमचे प्रतीकदादा कडव यांच्याकडून देखील शुभेच्छा येतात. टीम वडवली बल संघाला त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट रजनी क्रिकेट स्पर्धा जी आपण पाहिली दहिवलीच्या ऐतिहासिक मैदानावरती आणि त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. प्रतीक आपला 10ला विकेट्स गेलेत मैदानावरती. 2 शुभम पाटील कमबॅक करतोय. येणारे 3 बॉल प्रयत्न करेल टीम 15+ दिवा आणि दुसऱ्या बाजूला प्रयत्न असेल की 14 ते 13 पर्यंत थांबवलं जावं या मॅच मध्ये. या ठिकाणी टीम ते म्हणजेच वडवली दिवा स्पोर्ट्स दिवाला चांगला थ्रो आला. माहिती आहे फिल्डरला थ्रो कुठे करायचं. स्ट्राईक वरती बॅटर जाऊ शकतो, त्यामुळे जिकडे क्रॉस देखील करू द्यायचं नाहीये. एक पाय देखील पुढे टाकला तर रनआउटच्या स्वरूपात विकेट जाईल. असा काही एक बुलेट थ्रो आला मिड विकेट वरनं. फिल्डर तिकडे उपस्थित होतं. कल्पेश पाटील, ना पद बडा ना पैसा बडा, मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. इथे परिस्थिती कठीण आहे. अडचणीमध्ये आधार टीमला कोण देणार या सगळ्याच्या चर्चा मैदानावरती सुरू आहेत. 11 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मॅचचे महत्वाचे 2 बॉल आहेत, कारण 10 बॉल मध्ये आतापर्यंत 11 झाले. 2 षटकांची मॅच आहे. शुभम तयार आहे. स्ट्रायकर एंडला आशिष, ज्यानं मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे. ओव्हर द विकेट येतोय. एक मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. इथे मदत केली आहे शुभमनं, काहीसा दिलासा दिला टीम दिवा स्पोर्ट्स दिवाला. या मॅच मध्ये ना वडवली बला देखील एक लक्षात ठेवावं लागेल, जसं त्यांच्या नावामध्ये चेंज द गेम आहे. दुसऱ्या बाजूला टीम दिवा संघर्षाना आणि पराजय या टीमच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत जिद्दीनं लढणं, एकतर जिंकणं किंवा त्या पराभवातनं शिकणं, यासाठी दिवा स्पोर्ट्स दिवाचं क्रिकेट देखील ओळखलं जातं. त्यामुळे ही मॅच ना पैसा वसूल रंगेले क्लोज एन्काउंटर पाहायचं आहे आपल्याला. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. अंपायरचा इशारा आला, नो बॉल. ओव्हर स्टेप आणि ओव्हर स्टेप साठी DRS या ठिकाणी अपील करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र फक्त बीमर आणि रनआउट साठी या स्पर्धेमध्ये DRS ची सुविधा उपलब्ध आहे. 12 धावा धावफलकावरती होत्या. अगदी परिस्थिती कुठेतरी आपण पाहताय आता चांगली होतीये. नो बॉल नंतर 1 रन एक्स्ट्रा ऍड झाली आहे. 13 रन झालेत. 2 बॉल बाकी आहेत. 20च्या टार्गेटची चर्चा सुरू होती आणि ते टार्गेट जर पूर्ण करायचंय तर फ्रीटचा फायदा बॅटर आशिषला उचलावा लागेल, दुसऱ्या बाजूला रोकावा लागेल शुभम पाटीलला. ओव्हर द विकेट फ्रीट आहे.
टप्पा पडला रिटर्न क्रीजच्या काहीसा बाहेर आहे का, स्ट्राईक का सोडली आशिषनं याचा विचार केला जाईल. फ्रीट वरती बॅटर रनआउट होऊ शकतात, कदाचित ते विसरून गेले आशिष. आणि रनआउटच्या नादात अजय भोईरची इम्पॉर्टंट विकेट या ठिकाणी गमावली आहे. एक जरी बॉल अजय भोईरनं फेस केला असता कदाचित चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. थांबले नाही तिकडे बॅटर आशिष, त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात अजय बाद होतो. तो तेच सांगतो, थोडासा नाराज तिकडे आशिष वरती की तू थांबायला होतं, एका बॉल मध्ये देखील मॅच बदलते आणि मी काहीतरी करू शकलो असतो हे सध्या सांगत असताना. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे, चांगलं कमबॅक केलंय. षटकार खाल्ल्यानंतर देखील आपण पाहताय आतापर्यंत फक्त 11 रन आले, त्यामध्ये एक वाईट बॉल आहे, एक नो बॉल आहे. जवळजवळ आतापर्यंत 7 बॉल टाकलेत, त्यामध्ये 11 रन खर्च झालेत. अंतिम बॉल बाकी आहे आणि तो अंतिम बॉल आपल्याला सांगेल की या मॅच मध्ये टार्गेट काय सेट होणार आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल पहिल्या सत्रातील 2 षटकांची मॅच. 13-3 सध्या चित्र आपण पाहताय. शुभम तयार आहे बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट आणि हा फुल टॉस संपाचा इशारा येईल, नो बॉल. आणि ते दिलासा मिळाला, बीमर आलाय, त्याच्यावरती एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे, 2 रन्स मिळतील, फलंदाज होतील रनआउट. धाव फलक जाऊन पोहोचले 15. संधी भरपूर साऱ्या दिवाला देखील मिळाल्यात, मात्र फारसा फायदा नो बॉल किंवा फ्रीट वरती आतापर्यंत दिवा स्पोर्ट्सनं उचलला नाहीये. पण आता परिस्थिती चांगली आहे, एक सन्मानजनक लक्ष ज्याची चर्चा सुरू होती ना स्कोर कार्ड वरती ते उभं झालंय. सध्या 15-3 ही स्थिती आपण पाहताय आणि अंतिम बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आपटीवरून देखील शुभेच्छा येतात सचिन. नो बॉलसाठी डीआरएस विशाल फिल्डिंग साईट. यस ओके. चला पटकन डीआरएस कॉल करण्यात आला, विशालनं लगेच कॉल केला होता. अंपायरचा निर्णय आपल्याकडे आता आला. 1 मिनिट थांबायचा, थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. 1 रन तर कंप्लीट आहे, सेकंडला बॅटर्स रनआउट झालेत. इकडे जर नो बॉल आला तर 15 बनतील, इकडे फेअर बॉल आला तर 14 बनतील आणि 15चं टार्गेट सेट होईल. या पाहूयात काय निर्णय येतो. थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. काही क्षणात निर्णय या ठिकाणी पोहोचेल. सध्या ऍक्शन रिप्ले पॉज प्ले स्लो मोशन मध्ये सुरू आहे आणि हा आला नो बॉल की फेअर बॉल, त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. बाहेरून आवाज देऊ नका, कारण डगआउट आतमध्ये तिकडनं आवाज आला नो बॉल. फायनली अंपायर्सने येऊन इशारा दिला की हा नो बॉल आहे. आधीच क्राऊड तुम्ही निर्णय पोहोचू नका. 15 रन्स आहेत, प्रेक्षकांना घाई आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त असते. 15-4 इथे फटका चांगला बिग हिट आला. 20 ची चर्चा सुरू होती, 21 झालेत आणि 22 धावेचं लक्ष मैदानावरती उभं झालंय. दिवा स्पोर्ट्स दिवा अपराजयाच्या आणि पराजयाच्या छातीवरती पाय देऊन एक नवं नाव उभं राहतं. वैभवशाली आणि गौरवशाली क्रिकेटची 20 वर्ष ज्या गावाच्या क्रिकेटनं पाहिलेत ते नाव आहे दिवा. त्यामुळे हे नाव देखील हार मानणारं तर नव्हतंच आणि म्हणूनच तर मैदानावरती बनले 2 ओव्हर 21. या षटकात आले 19. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती सुनीलजी पाटील साहेब उपस्थित झालेत. मी विनंती करेल भावेजी म्हात्रे साहेब, आपण संतोषजी म्हात्रे साहेब, आपण सुनीलजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करा. सुनीलजी पाटील साहेब ज्यांनी आपला वेळ या स्पर्धेसाठी दिला, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहताय वामनदादा म्हात्रे देखील आले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. घरची स्पर्धा आणि घरच्या स्पर्धेमध्ये साहेबांनी उपस्थिती दाखवली. सुनीलजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. संतोषजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान करणे आपली संस्कृती आहे. अतिथी देवो भव आणि ती संस्कृती आपण जपतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुनीलजी पाटील साहेबांचा हा यथोचित मान सन्मान तुम्हाला पाहायला मिळेल. चला लगेच खेळायला आपण सुरुवात करतोय, त्यामुळे आता अधिकचा वेळ खर्च करू नका. सचिन शिशवे जे आपटीचे आहेत त्यांच्याकडून देखील वडवली बस टीमला शुभेच्छा आल्या, त्यांचे शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. यावेळी वामनजी म्हात्रे साहेब आणि त्याचबरोबर सुनीलजी पाटील साहेब आता रजा घेतात, त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू. मुख्य व्यासपीठावरती विनीत ठाणेकर साहेब आहेत, त्यांनाही विनंती आपण या आपला शुभ सन्मान आम्ही करू. विनीतजी ठाणेकर साहेब, आपल्याच विनंती आहे आपण आपल्या शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतो.
आणि आता पुन्हा एकदा माता सुरुवात होईल. ऑल टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच राहुल. चला या आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे लढाई सुरू आहे. दिवा स्पोर्ट्स दिवा विरुद्ध आरोही 11. चेन द गेम वडवली ब. सलामीची जोडी मैदानावरती पोहोचली आहे. एका बाजूला विशाल पाटील, त्याच्या सोबतीनं ऋतिक पाटील. कामयाबी के सफर में मुश्किलें आएंगे ही, परेशानियों को देखकर तुमको डराएंगे भी. चलते रहना कि कदम रुक ना पाया. अरे मंजिल तो मंजिल है, एक दिन आएगी तो एक दिन जाएगी. जिंकणं आणि हारणं हे क्रिकेटच्या पटलावरचा एक भाग आहे. जसं जीवनात संकट आहे ना, पार्ट ऑफ लाईफ, त्याच्यावरती मात करणं आणि विजय मिळवणं आर्ट ऑफ लाईफ. हर्ष म्हात्रे यांना विनंती आहे, आपण या आपलाही सन्मान आम्ही मंचावरती करू. ओमी सर थोडस दिलगिरी व्यक्त करतो, कारण संध्याकाळचं सत्र आहे, त्यामुळे आता पाहुणाची देखील रेलचेल सुरू आहे, त्यामुळे आता थोडसा तुमचा मी वेळ घेतो. येस, ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. सलामीची जोडी सज्ज. स्ट्रायकर इनला विशाला, नॉन स्ट्रायकर इनला ऋतिक. या बॉलिंग ट्रॅक वरती दिवेकरांचं लक्ष लागलंय आर्यन भोईरच्या गोलंदाजीकडे, वडवलीकरांचं ऋतिक आणि विशालच्या बॅटिंगकडे. 12 बॉल 22ची गरज आहे. मजाल मॅचला एक चॅलेंज टोटल स्कोर कार्ड वरती सेट झालाय. पहिला बॉल प्रॉपरली मिडल नाही झाला, सिंगल आहे. डबल मध्ये कंप्लीट वडवली करू शकते का? नाही. स्वतः फाईन लेग वरनं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक सिंगल त्या ठिकाणी मिळते आहे आणि एका धावेनं डाव मैदानावरती सुरू झालाय. हालात चाहे जैसे भी हो, धडकनों में नशा जीत का होना चाहिए. आणि या दोन्ही टीम्सला फक्त इतकं सांगायचंय, जीत हमारी जिद है और जीत के हम बादशाह. इथे हुकूमत कुणाची प्रस्थापित केली जाईल? चेंज द गेम की दिवा स्पोर्ट्स. कुणाल म्हात्रे आणि त्याचबरोबर आयुष म्हात्रे, आपण या आपलाही सन्मान आम्ही मंचावरती करू. आपला विनंती, आपण यायचं आपलाही शुभ सन्मान आम्ही करतोय. बॅटला स्पर्श करून गेला होता, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये पोहोचला नाहीये. हा ऍक्शन रिप्ले, कदाचित हे दिलेलं जीवनदान महागडं ठरू शकतं. सेलिब्रेशन सुरू केलं होतं आर्यननं, बट हा खेळाडू त्या सेलिब्रेशनला विरजन कधीही टाकू शकतो, नजर लावू शकतो. दिवा स्पोर्टच्या धावाला नाव आहे ऋतिक पाटील. यॉर्कर टाकलाय, शांत ठेवलाय. एक सिंगल कंप्लीट आहे. सेकंडचा कॉल कंप्लीट होईल. दुसरी धाव, कारण दबाव टाकलाय मिड विकेटच्या फिल्डर वरती. धाव फलक 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. धावा झालेत आतापर्यंत 3 आणि समीकरण मैदानावरती आहे. येणारे 9 चेंडू 19 धावा. शुभमनं मागच्या अगदी पहिल्या सत्रात नो बॉल टाकले 2, एक वाईट बॉल आणि अंतिम बॉल वरती षटकार. तब्बल 9 बॉलचं ते षटक राहिलं. तिकडे रन्सला 19 आणि आता त्याच 9 बॉल मध्ये 19 चेस करायच्यात 22चं टार्गेट समोर असताना. शॉर्टर चांगला, फिल्डर आहे का डीप मध्ये? हो, कवसला उभा आहे. सिंगल कंप्लीट आहे. फक्त एकच धाव आता मिळेल. फिनिश कसं केलं जाईल, लक्ष त्या गोष्टीकडे लागलंय. फिनिश कसं केलं जाईल, आर्यनकडनं षटक, लक्ष त्या गोष्टीकडे लागलंय. याचं कारण काय? आता स्ट्रायकर एंडला मैदानावरती उभा आहे विशाल पाटील. परिस्थिती कशी असो, त्या कठीण परिस्थितीतनं डाव सावरणं या खेळाडूला आजवर आपण नेहमी पाहिलंय. बॉल शिल्लक आहेत 8 आणि रन बनवायच्यात मैदानावरती. इथनं जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 18ची गरज आहे. आर्यन तयार आहे. ओव्हर द विकेट. इथे फटका फसलाय, मिस टायमिंग बॉल हवे. त्या कॅच थोडी कठीण आहे. प्रथमेश पोहोचलाय, टिपलाय झेल, संपलाय खेळ. समीकरण मैदानावरती उरले येणारे 7 बॉल आणि वडवली बला करायच्या धावा या मॅच मध्ये 18. एक मोठा फटका, एक मोठा फटका. कमीत कमी 4 किंवा मी म्हणेल 2 धावा जरी या बॉल वरती आल्या तर नॉन स्ट्रायकर एंडला विजयाचा आरसा, विजयाचा विश्वास उभा आहे. त्याचं नाव आहे ऋतिक पाटील. त्यामुळे शुभमला या मॅच मध्ये ना मागच्या 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूनं पटकावलाय. त्यामुळे या खेळाडूकडे देखील लक्ष या ठिकाणी लागलंय. 7 बॉल बाकी आहेत, 18 रन्स करायचे आहेत. गोलंदाजीमध्ये जे काही गमावलंय ते फलंदाजीमध्ये शुभमला कमवायचंय. आणि म्हटलं जातं ना मित्रांनो, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर यूं मत भागो तुम. क्योंकि कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच आवडली असेल, स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या उद्या प्रेक्षकांनो. कारण नवीन वडवलीनं केलेला इतिहास आज पुन्हा एकदा नव्या उंचीवरती जाऊन पोहोचलाय.
यासाठीच जर बदलापूर ओळखलं जातं, जिथे क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहेत ते मैदानावरती गर्दी करतात. मॅचचा महत्वाचा बॉल आणि तिथे लाईन चांगली आहे. आर्यन भोईरनं फिनिश लाजवाब केलंय. ज्याची चर्चा आपण करत होतो ना, कमलेश पाटील नावाचं एकीकडे अस्त्र आहे, त्या दुसऱ्या बाजूला आर्यन भोईर नावाचं शस्त्र नाही, तर आता ते ब्रह्मास्त्र झालंय. कारण 22चं टार्गेट आर्यननं खर्च केले 4, कमलेशनं दिल्या होत्या 2. जर टीम दिवा 19 बनवू शकते तर वडवली ब18 चेस करू शकते. थोडं स्पीडअप करा दिवा स्फोट दिवा प्लीज. रिक्वेस्ट प्रथमेश मात्रे आणि अजय भोईर, फास्ट खेळा. 6 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 6 बॉल आणि धावा मैदानावरती करायच्यात 18. आर्यन भोईरला सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय, टेनिस बॉल क्रिकेट जगताला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रेमात पाडणार आहे नाव. माझी तर एकच इच्छा, मी आई जगदंबेला म्हणेल की हे नाव येत्या ISPL फॉर्मॅट मध्ये एक मोठ्या बोलीनं एखाद्या टीम मध्ये जावं. एखाद्या वेळेला कमी अमाऊंट मध्ये सोल्ड झालं तरी चालेल, बट ISPLच्या फॉर्मॅट वरती आर्यन भोईर हे नाव गोलंदाजी करताना पाहायला मिळावं. कारण डिझर्व करतो हा खेळाडू. जे पोटेन्शियल सध्या आर्यन भोईरच्या बॉलिंग मध्ये ते लाजवाब. षटक संपला, पहिला रन झाले 4, बॉल बाकी आहे 6, रन बाकी आहेत मैदानावरती 18. ऋतिक पाटील उभा आहे, तोपर्यंत सुटकेचा निश्वास दिवा सोडू शकत नाहीये. पहिले 2 बॉल वडवलीसाठी अगदी महत्वाचे आहेत. पहिला बॉल रिटर्न क्रीजच्या बाहेर. शुभमनं सुरुवात अशीच काही केली होती. इथे प्रेशर आहे बॉलर हर्षवरती. हा यंगस्टर बॉलर आहे, त्याच्यावरती दबाव काहीसा नक्की पाहायला मिळेल आणि दबावाखाली जे खेळतात त्यांच्याकडनं चुका घडतात आणि अंडर प्रेशर जे चांगलं खेळतात ते इतिहास घडवतात. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घनाचे गाव सोसण्याची हिंमत देखील ठेवतो. 3 बॉल 3 6 साठी बाबेजी मात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज. पारितोषिकांची रेलचेल सुरू आहे. इथे बॉल काय टाकला, यॉर्कर कडक आहे, सिंगल कंप्लीट आहे. सेकंड साठी निघाला ऋतिक, तिकडे थांबलाय शुभम आणि नकार केलाय कारण माहिती इकडे धोका आहे. कदाचित तिकडे ऋतिकनं स्ट्रायकर नेनवरती जायला हवं होतं कारण ही मॅच मोठी आहे. इथे सामना मोठा आहे, समोर टीम देखील तितकीच मोठी आहे. काय यॉर्कर टाकला, परफेक्ट टो क्रशर यॉर्कर टाकला होता. लास्ट मोमेंटला बॅटचा फेस आला आणि एक सिंगल मिळाली. समीकरण मैदानावरती उरलंय. 5 बॉल जिंकण्यासाठी धावा करायच्या 16 कारण एक वाईट बॉल आला. 6-18ची गरज होती. एका बॉल मध्ये 2 आलेत. इथे 6 की 4 की विकेट की डॉट आणि ऑन साइडला टर्न केला, फाईन लेगला फटका चांगला सजवलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन मिळतील 4 बॉल आणि आता 12 रनची गरज आहे. अगदी आता टाली याच गोष्टीमध्ये केली जाईल की कमीत कमी येत्यात 2 बॉल मध्ये 6 रन्स याव्या आणि नंतर एखादा बॉल ऋतिकला किंवा फलंदाज शुभमच्या रडार मध्ये यावा आणि त्यामध्ये षटकार यावा. अगदी वडवलीचं हे समीकरण असेल. दिवास्फोट प्रयत्न करेल की 4 बॉल म्हणजे 3 बॉल आहेत ना, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाण्यापासून आपल्याला थांबवायचे. अगदी सहजच विजय मैदानावरती दिवाला मिळवेल. बट जर 2 बाहेर गेले मैदानाच्या, मॅच शेवटच्या बॉल पर्यंत येईल. इथे फटका चांगला, स्टँड अँड डिलिव्हर पहिल्या टप्प्यावरती गेलाय. लॉन्ग ऑन ला बीट करून सी मारे शपार. अभी रुको थोड़ा करो इंतजार, देखने के लिए पब्लिक बैठी है बेकरार. कारण हा सामना पैसा वसूल है ना मेरे यार. बॉल बाकी आहे 3, रन बाकी आहेत 8. काय रंगती या मॅच. 3 चेंडू आणि 8 धावा. मॅच बॉल परत आला 1 सेकंदामध्ये. कारण पाठीराखे भरपूर सारे आहेत वडवलीवरती प्रेम करणारे आणि त्या सोबतीनं आज आरोही 11 या नावानं संघ खेळतोय. आदरणीय मंगेश म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेली ही टीम मैदानावरती खेळतीये. त्यामुळे नवीन वडवली देखील म्हणेल ए दिल मांगे मोर, वन्स मोर 4. लगातारच्या चौकारले 2 विकेट गेली आहे मैदानावरती. विशाल पाटीलची 1 धावा झाले 14. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 3, रन बाकी आहेत 8 आणि स्पर्धेचा नियम पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, चेसिंग कंपल्सरी आहे. 3 चेंडू आणि 8 धावा. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. इथे फटका फसलाय, कॅच कठीण आहे. नो मॅन्स लँड मध्ये कदाचित पडेल किंवा कॅच ड्रॉप होईल. इथे कंप्लीट झाले धावा 2. आता झाले ओव्हर थ्रो, तिसरीचा खोल. 3 रन देखील झाले त्या ठिकाणी. पूर्ण वॉर्ड मॅच. काय ड्रामा सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये.
काय ड्रामा सुरू आहे या मॅच मध्ये. कॅच सुटली, जिकडे मिळालं शुभमला जीवनदान तिकडे एकच मिळणार होती. त्या ठिकाणी झालं 2, तदनंतर झाला ओव्हर थ्रो, बॅकअप उशीर आला, रन्स मिळालं 3 आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 2 बॉल आणि 5 धावेची गरज. अगदी आता ना ज्या प्रेक्षकाला मैदानाच्या बाहेर जावंसं वाटत होतं, आता ते प्रेक्षक मैदानाच्या पडद्याच्या बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ येऊन थांबलेत. कारण ते प्रत्येकाला माहिती आहे मैदानावरती कोणत्या टॅगलाईन वरती 2 टीम खेळतात. हारायचं नाहीये, फक्त लढायचंय. आणि एका बाजूला दिवा स्पोर्ट्स दिवा ज्यांच्या नावात संघर्ष आहे, आणि दुसऱ्या बाजूला या टीमचं स्ट्रगल आहे ना, मागचे 8 ते 9 वर्ष अगदी जवळून पाहिलंय. म्हणून मी नेहमी म्हणतो, जेव्हा जेव्हा वडवली सोबत खेळाल त्यावेळी प्रतिस्पर्धी म्हणून फक्त इतकंच ठेवा, या नावापुढे फक्त वडवली ब नाही, त्याआधी लागतं चेंज द गेम. 2 बॉल 5. मॅच फिनिश करायची होती. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं, फिल्डर नाहीये, आउटफील्ड फास्ट आहे. चेंज द गेम, वडवली इज बॅक, स्कोर इज लेवल आणि जिंकण्यासाठी करायची रन बॉल. 1 चेंडू आणि 1 धाव. व्हॉट अ मॅच. सामना आवडला असेल प्रेक्षकांना, होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. कंपल्सरी चेस दिवा स्पोर्ट्स आणि वडवली ब. लक्ष सुद्धा 1 बॉल आणि 1 रन. कॅप बॅटिंग केली या मैदानावरती, स्पेशली शुभम. आणि तदनंतर आता ऋतिक पाटील, ज्याची मी चर्चा करत होतो की 2 ते 3 बॉल ऋतिकच्या वाट्याला आले, विजयश्री तो खेचून आणू शकतो. मैच कोई भी जीते अंदर कोई नहीं जाएगा. 1 बॉल 1 रनची गरज. मॅच कोण जिंकेल, आतमध्ये कोण जाईल त्याचा तर वेळ आपल्याकडे नाही आहे. सगळ्यात आधी टॉस साठी येऊन देवरुंगच्या कॅप्टननं थांबायचं. रेडी आहे टीम देवरुंग, रेडी आहे मैदानावरती वडवलीला सपोर्ट करणारा क्राऊड. रेडी आहे दुसऱ्या बाजूला भिवंडीकर जे सपोर्ट करतात दिवा स्पोर्ट्स दिवाला. मायक्रोफोन आता आपण शेवटचा बॉल थोडासा बंदच करूयात. एखादी इनर एज आउटसाइड एज थोडा त्रास देऊन जाईल अंपायर्सला. बट मॅच आवडली असेल प्रेक्षकांनो, स्पर्धा आवडली असेल, ज्या स्पर्धेनं अवघ्या काही क्षणातच आयोजकांची मनं, बदलापूरकरांची मनं आणि माना उंचावलेत. स्वर्गीय केशव बारकू मात्र स्मृती चषकासाठी प्रेक्षक राजा एकदा होऊ द्या जोरदार टाळ्या. 1 बॉल 1 वडवली की दिवा. शेवटचा अंतिम 1 बॉल. फिल्डिंग सेटअप पाहिलं जात होतं. बाउंड्री लाईन वरती फिल्डर कुठे तैनात आहेत, आतमध्ये कुठे आहेत. दिवा स्पोर्ट्स दिवा आणि वडवली ब. अंतिम विजय कोणाच्या नावावरती. 1 बॉल 1. हा ट्रॅकर षटकार की चौकार जिंकली या मॅच टीम आरोही 11. चेंज द गेम वडवली ब. आणि सुपर हिरो ठरला या मॅचचा ऋतिक पाटील. हार्ड लक प्रथमेश मात्रे, हार्ड लक अजय, हार्ड लक विकी नारियन अँड टीम दिवा स्पोर्ट्स दिवा. चला लगेच जायचं टॉस साठी. विशाल प्लीज रिक्वेस्ट विशाल, तुम्ही टॉस साठी प्रेक्षक आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. चला सारे प्रेक्षक आपण यायचं. बळवंत आपण या लगेच, आणि कमलेश आपण देखील यायचं. सामना फक्त आणि फक्त एका षटकाचा होणार आहे. एका षटकाचा सामना होणार आहे. चला यायचं. बळवंत आपण लवकर या. बळवंत चला यायचं. बळवंत आपण माझे